परतीचा प्लॅन नसताना डोनाल्ड ट्रम्प साहेबांनी इराणवरती युद्ध लादलं. बेसिकली हे युद्ध करत असताना त्यांना सर्व सिच्युएशन्स व्हेनेझुएलामध्ये जशा झाल्या तितक्याच इझी वाटलेल्या होत्या, की मी जाणार तिथे राष्ट्राध्यक्षाला मारणार किंवा उचलून नेणार, लोक रस्त्यावरती येणार आणि झालं की मिटलंच सगळं. पण हे तितकंसं इझी इराणच्या बाबतीमध्ये राहिलं नाही, कारण अमेरिकेची एक चूक. अमेरिकेने एक AI तंत्रज्ञान हे या सर्व वॉरमध्ये वापरलेलं होतं असं तिथले अधिकारी आता सांगतात. व्हेनेझुएला वॉरमध्ये पण तेच केलेलं होतं जे त्यांना तिथे यशस्वी ठरलं. मात्र इराणमध्ये एक टार्गेट चुकलं. ज्या जागा निवडलेल्या होत्या त्या जागांमधली एक जागा ही ते चुकले, जी होती एका मुलींची शाळा. निरपराध मुलींवरती बॉम्बिंग केली गेली. त्यानंतर मात्र इराणच्या जनतेला कळून गेलं की अमेरिका जे करतंय ते चुकीचं आहे. आता इराणची जनता ही काय रस्त्यावरती आलीच नाही आणि हे युद्ध जे चालू झालं त्याचे इम्पॅक्ट आता तुमच्या माझ्या लाईफवरती पडलेले आहेत. या महाशयांना तर तुम्ही ओळखतच असाल, जसं ते म्हणतात ते अगदी त्याप्रमाणे आता होतंय. पण संपूर्ण जगाला गॅस वरून चुलीवरती आणल्याशिवाय मी काय गप्प बसणार नाही असं ट्रम्प साहेब म्हणतात आहेत. आणि ही इमेज आता जिथे तिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल व्हायला लागलेली आहे. मित्रांनो, आदरणीय हनुमंत थांडे सरांनी यावरती एक खूप छान व्हिडिओ बनवला की अत्यावश्यक कायदा म्हणजे काय आणि LPGचा तुटवडा म्हणजे काय. मी आता या व्हिडिओमध्ये जात असताना LPGचा पॉइंट वगळता अजूनही बाकीच्या गोष्टी कव्हर करतोय. तुम्ही हनुमंत थांडे सरांचा व्हिडिओ बघितलेला नसेल तर नक्की बघा, तो 100% परीक्षेला उपयोगीचा आहे. दोस्तांनो, सर्वात पहिल्यांदा जे परिणाम झालेले त्याच्या आधी कारण समजून घ्यायला हवं की हे युद्ध झालं का. अमेरिका जे जगाला छाती तोडून फोडून सांगतंय की हे युद्ध म्हणजे इराणकडे न्यूक्लिअर बॉम्ब आहे आणि तो न्यूक्लिअर बॉम्ब हे आमच्यावरती टाकतील म्हणून आम्ही हे युद्ध सुरू करतो आहोत, तर हे रिझन साफ चुकीचं आहे. या आधी देखील एक वॉर इस्रायल आणि इराणची झाली ज्याच्यावरती अमेरिकेने मध्यस्थी केली, त्यांचं बॉम्बर आणलं आणि ते इराणच्या सगळ्या साईट नष्ट केल्या आणि स्वतःच सांगितलं ट्रम्प साहेबांनी की आम्ही सगळ्या साईट नष्ट केलेल्या आहेत, आता इराण काही अणुबॉम्ब बनवू शकणार नाही. मग हे परत अख्खा आरमाडा घेऊन का आलेत तिथे, काय गरज पडलेली आहे. अख्खा आखात कॅप्चर केलेलं आहे आणि तिथून रोज इराणवरती हल्ले चालू केलेले आहेत. हे आता का करतात? त्यावेळेला तुम्ही त्यांची सगळीच्या सगळी अणुशक्ती नष्ट केली ना. नाही, जगाला येड्यात काढलं जातंय. खरं कारण हे खूप वेगळं आहे, ज्याचे 3 महत्वाच्या गोष्टी आहेत. सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट ते म्हणजे मित्रांनो, चायनाला अपंग करणं. कसं समजावून सांगतो. चायनाची इकॉनॉमी 2 देशांवरती डिपेंड होती, एक व्हेनेझुएला आणि दुसरं इराण. या दोघांकडनं स्वस्त क्रूड ऑइल घेऊन चायना काय करायचं, स्वतःची अर्थव्यवस्था चालवायचं. दोस्तांनो, जरा इथल्या काही फिगर्स बघणं खूप इम्पॉर्टंट आहे. अमेरिकेचा जो GDP आहे तो साधारणतः $30 ट्रिलियन आहे आणि चायनाचा जो GDP आहे तो साधारणतः 19 ते 20 ट्रिलियन डॉलरच्या जवळपास आहे. चायना बऱ्याच गोष्टींमध्ये अमेरिकेला बायपास करत होता, ऐकतही नव्हता. ट्रम्प साहेबांनी जेव्हा टॅरिफ लावले तेव्हा चायनानं त्यांचं अस्त्र वापरलं की आम्ही रेअर अर्थ मटेरियल देणं तुम्हाला बंदच करतो, आता जगून दाखवा. तेव्हा ट्रम्प यांना कळालं की चायनीज इकॉनॉमी जोपर्यंत तोडत नाही तोपर्यंत काही होणार नाही आणि जर इकॉनॉमी तोडायची असेल तर तिचा फ्युएल आधी बंद करायला पाहिजे. त्यामुळे आधी व्हेनेझुएला आणि मग नंतर इराणला निवडलं गेलेलं होतं. हे सेट टार्गेट होते, बाकी वेगळं काही नाही. जगाला येड्यात काढलं जातंय अणुबॉम्ब सांगून. हे पहिलं कारण. दुसरं कारण, तुम्हाला हे माहिती असेल की ज्या ज्या वेळेला इलेक्शन्स येतात त्या वेळेला जनतेला बेकाबू करायचं असतं. जनता बेकाबू कशी होईल, तर काय नाही, नॅशनलिस्ट पॉलिसी दाखवायच्या की आपण वॉरमध्ये आहोत. लोक बरोबर मत द्यायला सुरू करतात. येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये अमेरिकेमध्ये इलेक्शन्स आहेत आणि या साहेबांच्या वागण्यामुळे अमेरिकेतली जनता जाम नाखुश आहे. त्यामुळे एक वॉर टाकूयात लोकांच्या डोक्यावरती, बघूया लोकांचे सेंटिमेंट्स चेंज होतात आहेत का. मात्र आता ज्या दुसरं रिझन आहे ज्याच्याकडे मी आता तुमच्याशी बोलत आहोत ते म्हणजे इलेक्शन. त्यामध्ये सगळेच लोक सांगतात आहेत की हे साहेब परत निवडून येतात आहेत, असं आता तिथल्या लोकांना बिलकुल पण वाटत नाहीये. तिसरं रिझन खूप ऑब्वियस आहे, ते म्हणजे एप्स्टीन फाईल्स. लक्षात घ्या, या साहेबांचं नाव जिथे तिथे आहे, या एप्स्टीन फाईलमध्ये जिथे तिथे या साहेबांचं नाव. मग आता लोकांना डिस्ट्रॅक्ट कसं करायचं, घेऊन या वॉर, इझी टार्गेट्स निवडा. पण या वेळेला इझी टार्गेट्स निवडत असताना त्यांनी टार्गेट निवडलं पण योग्य पद्धतीत पुढे गेले नाही आणि त्यामुळे परतीचा प्रवास माहितीच नव्हता कसा आहे. त्यामुळे आता
मस्त पद्धतीत अमेरिका फसलेली आहे. व्हिडिओच्या शेवटी मी एक मस्त गोष्ट सांगणार आहे. या साहेबांच्या एका कृत्यामुळं हे साहेब आता तोंडघशी पडलेले आहेत. जेव्हा आपल्याकडे ऑपरेशन सिंदूर झालेलं होतं ना, त्यानंतर हे म्हणायचे बिग ब्युटिफुल प्लेन्स डाऊन 7, 5 आकडा वाढतच चाललेला होता. आज त्यांची पण एक हालत झालेली आहे. व्हिडिओच्या शेवटी त्याबद्दल मी नक्कीच सांगतो. पण दोस्तांनो, मी इथे म्हणतोय की हम जीत गए. निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्यावरती खूप सारे झालेले आहेत. सिलेंडरसाठी रांगा लावाव्या लागतात आहेत, मला माहिती आहे. पण एक पॉझिटिव्ह गोष्ट पण घडलेली आहे, ज्यातनं भारत पैसा कमवणार आहे. तो कसा, चला जरा त्याच्यावरती डिस्कस करूया. दोस्तांनो, भारत हा जगातला 3रा मोठा तेल आयात करणारा देश आहे. आपल्याला जेवढी एनर्जी लागते त्याच्या 15 ते 20% आपण तयार करतो, बाकी सगळं आपण आयात करतो. आता तुम्ही म्हणाल ह्याच्यात काय, तुम्ही आयात तर करतात आहेत, त्यातला पण निम्मा आखातातनं येतोय, जिथे आता वॉर चाललेली आहे. ह्याच्यात काय आम्हाला येड्यात काढतात आहेत. दोस्तांनो, लक्षात घ्या, $10 प्रति बॅरल तेलाच्या किमती साधारणतः वाढलेल्या आहेत. आता ह्याच्यामुळं आपल्या आयात बिलामध्ये साधारण 13 ते 14 अब्ज डॉलर्स आपल्याला जास्त पे करावे लागतात आहेत. परत एकदा निगेटिव्ह पॉइंट, सर मुद्द्यावरती या, जल्दी बताओ, सुबह हमें पनवेल जाना है, हो की नाही. मित्रांनो बघा, आपले जे तेल मंत्री आहेत त्यांनी एक गोष्ट मस्त तिथे सांगितलेली होती की भारताकडे 74 दिवस पुरेल इतका तेलाचा साठा आहे. आता तुम्हाला माझ्यावरती विश्वास बसत नाही तर तुम्ही सगळ्यांनी विकिपीडियावरती हे टाका, स्ट्रॅटेजिकल पेट्रोलियम रिझर्व्स ऑफ इंडिया. तुम्हाला इथे कळून येईल की भारताकडे इतका तेलाचा साठा आहे. याचा अर्थ सरळ साधा आहे की पेट्रोल आणि डिझेलवरती आपला काही प्रॉब्लेम नाहीये, ते आपल्याला मिळतच राहणार आहे. एलपीजीचा इश्यू आहे. आता 2 शिप या तिथं हॉर्मुझमधनं निघालेल्या आहेत, त्या पोहोचल्यानंतर तो पण इश्यू आपला सॉर्ट आउट होईल. भारत मोठ्या प्रमाणात रशियाकडनं क्रूड ऑइल विकत पण घेतोय आणि त्याचे जे कंटेनर सगळे आपल्याकडे येणार आहेत, ते येणारे सगळेच्या सगळे कंटेनर्स हे आखातातून येणार नाही आहेत, तर ते सुएझ कनालमधनं येणार आहेत. त्याच्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा घाबरायचं कारण नाही. भारत रशियाकडनं जे क्रूड ऑइल घेतो ते शुद्ध करतोय आणि जगाला विकतोय. $114 तेलाला भारत विकतोय. जी इंधनाची गरज आता जगाची आहे ती भारत पूर्ण करतोय आणि ह्याच्यातनं भारत प्रॉफिट कमवतोय. भारत स्वस्तात क्रूड ऑइल घेतोय आणि महागाचं जगाला विकतोय. यातनं भारत पैसे कमवतोय. स्वस्त क्रूड ऑइल आणि महागड्या शुद्ध उत्पादकांमधला फरक हा आता सध्या भारत आजमावतोय, ते विकतोय आणि भारत त्याच्यातनं पैसे कमवतोय. तुम्ही म्हणाल सर याच्यातनं रिलायन्स तर कमवतोय ना. नाही, 20 पेक्षा जास्त रिफायनरी आहेत भारतामध्ये ज्या याच्यातनं चांगला पैसा कमवणार आहेत. त्याच्यातलं पहिलं ऑफकोर्स नाव हे रिलायन्सचं येतं. त्यांनी परवा अमेरिकेबरोबर एक अग्रीमेंट पण साईन केलेलं आहे. अमेरिकेत एक रिफायनरी त्याच्यासाठी तयार होणार आहे. नायरा, भारत पेट्रोलियम, ONGC, इंडियन ऑइल हे सगळेचे सगळे त्याचे लाभार्थी असणार आहेत आणि ह्याच्यातनं भारत व्यवस्थित पैसा कमवणार आहे. पण ऑफकोर्स युद्धाचे निगेटिव्ह इम्पॅक्ट हे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पेक्षा जास्त आहेत. पहिला खूप महत्वाचा इम्पॅक्ट तो म्हणजे स्टॉक मार्केट. तिथे आगच लागलेली आहे असं आपण म्हणूया. साधारणतः रिसेंट रिपोर्ट्सनुसार 34 लाख कोटी रुपयांचा घाटा झालेला आहे शेअर होल्डर्सला. पुढचं सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे आपली खूप सारे लोक गल्फमध्ये कामाला आहेत, स्पेशली दुबई, UAE मध्ये. त्यांच्यावरती मोठा इम्पॅक्ट होतोय मित्रांनो. त्यांच्या जीवावरती पण बेततंय आणि त्यांच्या नोकऱ्यांवरती पण. तिथे जसे सायरन वाजतात तसं हे लोक सैरावैरा पळू लागतात. तिथे तर युद्धाची तयारी या लोकांनी तयार करून नव्हती ठेवलेली की युद्ध होईल. UAE आणि दुबई तर म्हणत होतं की वी आर द सेफेस्ट इन द वर्ल्ड. मग त्यांनी तयारी तर त्या पद्धती तयार करूनच नव्हती ठेवलेली. इम्पॅक्ट होतोय एस्पेशली भारतीयांवरती. दोस्तांनो, शेतकऱ्यांवरती याचा इम्पॅक्ट हा मोठ्या प्रमाणात होईल. एस्पेशली मी जर महाराष्ट्राबद्दल म्हणायला लागलो तर कांदा उत्पादक शेतकरी. आपला जो मोठ्या प्रमाणात जो कांदा आहे तो गल्फमध्ये जात असतो आणि तिथला ट्रेड आता ऑलमोस्ट बंद आहे. मग ह्या तयार झालेल्या कांद्याचं काय? भारत सरकारनं आत्ता पावलं उचलायला हवी. खरं तर आपण ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट आता चांगल्या पद्धतीत एक्सपोर्ट करू शकतोय, कारण तिथली जी सप्लायची चेन आहे ती सगळी बिघडलेली आहे आणि भारत मात्र ही सप्लायची चेन व्यवस्थित करू शकतोय. युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपण उलट चांगला ॲग्रिकल्चरल माल हा त्या देशांपर्यंत पोहोचवू शकतोय, असं माझं स्वतःचं मत पण तिथे आहे. दोस्तांनो, इतिहासामध्ये प्रत्येक मोठ्या संघर्षामध्ये तेच देश जिंकलेले आहेत ज्यांनी ती संधी सापडवलेली आहे. तेच देश जिंकलेले जे त्या लढाईमध्ये इन्व्हॉल्व नव्हते. भारतानं सुद्धा आता ती संधी सापडवणं गरजेचं आहे असं मला वाटतं. मित्रांनो, मी तुम्हाला म्हटलेलं होतं की व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक मस्त गोष्ट सांगणार आहे. जे ट्रम्प ऑपरेशन सिंदूर नंतर परत म्हणत होते की भारताचे एवढे प्लेन डाऊन झाले, तेवढे प्लेन डाऊन झाले. आता तुम्ही जसं करतात ना तसं तुमच्यावरती परत ते बॅकफायर होत असतं.
हे ट्रम्पवरती झालेलं आहे. आज सकाळी सौदीमधल्या एका महत्वाच्या अमेरिकन तळावरती हल्ला झालाय आणि त्याच्यात 5 मिड एअर रिफ्युलिंग टँकर्स म्हणजे ही जी विमान आहेत ना ती इराणनं उद्ध्वस्त केलेली आहे. असं म्हटलं जातं की अमेरिकेकडे 90 पेक्षा जास्त टँकर्स आहेत, पण थांबा, ही सध्या वॉर मधले टँकर्स आहेत आणि जर आता त्यांच्यावरती इम्पॅक्ट झालेला असेल ना तर नक्कीच कुछ तो बडा अमेरिका के साथ हुआ है. अमेरिका सुद्धा आता डेटा लपवतोय की आमचे लोक मेलेच नाही, आम्हाला तर काही झालंच नाही, सगळं मस्त चाललेलं आहे. आता मीडिया त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. किती तुमचे प्लेन डाऊन झाले सांगा आम्हाला, किती तुमचे टँकर डाऊन झाले सांगा आम्हाला. हे तेच आहे, तुम्ही जसं इतरांना तुम्ही जर त्रास देत असाल ना तर तो त्रास तुमच्यापर्यंत पण बरोबर येत असतो. हा इम्पॅक्ट हा अमेरिकेवरती सुद्धा आता आपल्याला झालेला दिसून येतो. दोस्तांनो, मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला खूप आनंद होतोय की येत्या 17 तारखेला मी तुमचा अभ्यास छान व्हावा यासाठी फिजिक्सवालामध्ये जो आपण एक नवीन इनिशिएटिव्ह घेऊन आलेलो आहे की साधारणतः आम्ही एक विषय 7-8 तास तुमच्याबरोबर डिस्कस करणार आहोत. त्यात आता मला संधी मिळालेली आहे, तर तुम्ही सगळ्यांनी तिथे यावं यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना इन्व्हाइट करतो. आणि आता त्याचं आपल्या चॅनलवरती त्याचं टाइम टेबल आहे ते आलेलं आहे तुम्हाला. तुम्ही तिथे जाऊन रिमाइंड मी वरती क्लिक करून ठेवा आणि सत्र पण लाईक करून ठेवा. येत्या 17 तारखेला बरोबर सकाळी 10 वाजता मी साधारण 8 ते 9 जे महत्वाचे टॉपिक्स आहेत ते कव्हर करणारे इकॉनॉमिक्स मधले, जे तुम्हाला परीक्षेसाठी खूप उपयोगी पडतील. मित्रांनो, यासोबतच आपल्याकडे असलेली जी ऑफर आहे विश्वास दिवसाची ती पण संपते आहे. तुम्ही जर राज्यसेवेचा अभ्यास करत असाल तर आपली सक्षम किंवा आक्रोश बॅच जी प्रिलिमसाठी आहे ती सक्षम फाउंडेशन बॅच आहे. त्याच्यात तुम्हाला प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू सगळं कव्हर केलं जाईल. आणि जर तुम्ही कंबाईनचं प्रिपरेशन करत असाल तर आपली संग्राम आणि सामर्थ्य बॅच ही तिथे आहे. सामर्थ्य बॅच ही येणाऱ्या प्रिलिमसाठी तुम्हाला खूप उपयोगी पडू शकते आहे. तर मित्रांनो, तुम्ही त्याला नक्की जॉईन करा. आपला विश्वास दिवस आता संपतो आहे, तर त्याआधी तुम्ही सर्वांनी नक्कीच तिथे ऍडमिशन तुमचं घ्या. मी इथे थांबतो. व्हिडिओ कसा वाटला ते खाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद.